महाराष्ट्रामधील उद्योगधंदे गुजरातनं पळवले अशी बोंब नेहमीच होते, पण आता चक्क कोकणातला हापूस आंबा सुद्धा आमचाच अशी वल्गना आता गुजरातनं केली आहे। कोकणच्या हापूसला जीआय मानांकन मिळालेलं असताना आता वलसाड हापूस नावानं जीआय मानांकन मिळावं यासाठी गुजरात्यांनी खटाटोप सुरू केलाय। त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक चांगलेच भडकलेले आहेत। नेमका काय आहे हा वाद, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। आंबो कोकणातलो दावा गुजरातचो, जलेबी फाफडा नी हापूस आपडा। हापूस कोकणचा की गुजरातचा नवा लफडा। हापूस आपडा असं म्हणणाऱ्या गुजरात्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की मागाल हापूस तर दाखू बापूस, कारण गाठ कोकणी माणसाशी आहे। जगात हापूस हे कोकणातील हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन। पण 2023 मध्ये गांधीनगर आणि नवासारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। कागदपत्रे तयार केली आणि काही दिवसांपूर्वी त्याची पहिली सुनावणी झाली। ही प्रक्रिया वेळीच रोखली नाही तर हापूस हे नाव गुजरातलाही वापरता येणार आहे। त्यामुळे कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेनं याला कडाडून विरोध केलाय। आपल्या कोकणातील हापूसला 2018 मध्ये जीआय मानांकन मिळालं। ते हापूस या नावाने मिळालं। त्याच्या पाठीमागे कोकण हापूस किंवा रत्नागिरी हापूस असं काही नसून आपल्याला फक्त हापूस या नावाने मानांकन मिळालं। आमचं म्हणणं आहे, आमचा प्रांत हा हापूससाठी राखीव आहे। आमच्या प्रांतात जो आंबा पिकतो, जो आमच्या किनारपट्टीला होणारा आंबा विशिष्ट रंग, अनेक फॅक्टर्स आहेत, जो आहे तो इतरत्र होत नाही। त्यामुळे आमचं नाव आमच्यासाठी सुरक्षित राहावं ही आमची भूमिका आहे। हापूस आंबा म्हणजे कोकणची आन बान आणि शान। हापूस हा आंब्यासाठीचा जीआय टॅग महाराष्ट्रातील कोकण क्षेत्राला म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भौगोलिक प्रदेशाला देण्यात आला। त्यामुळे या भागाव्यतिरिक्त कोणीही हापूस हे नाव वापरता कामा नये। पण हापूस म्हटलं तर बाजारात आंबा विकला जातो, यासाठी अनेकांनी आपल्या गावासोबत हापूस जोडून जीआय टॅग मागण्याचा प्रयत्न केलाय। आता या स्पर्धेत गुजरातचा वलसाड आंबाही उतरलाय। पण हापूस हा कोकणचाच, कारण तो कोकणातच जन्माला आलाय। काय आहे या हापूस शब्दाचा इतिहास तेही समजून घेऊ। अफोन्सो दी अल्बुकर्क या पोर्तुगीज प्रवाशानं कोकणात आंबा रुजवला असं सांगतात। स्थानिक लोक याला हापूस म्हणायचे आणि हळूहळू हा उच्चार हापूस म्हणून रूढ झाला। हापूस आंब्याचं मूळ स्थान महाराष्ट्रातील कोकण प्रदेश आहे। रत्नागिरी आणि देवगड, सिंधुदुर्ग येथील हापूस आंबा सर्वोत्तम मानला जातो। तेथील माती आणि हवामानामुळे या आंब्याला विशिष्ट गोडी आणि सुगंध येतो। कोकण व्यतिरिक्त इतरत्र लागवड केल्यास त्याची ती विशिष्ट चव मिळत नाही। यासाठी जीआय मानांकन हे हापूस या कोकणातल्या आंब्याला मिळालंय। या नावाचा वापर केवळ कोकणातील आंबा उत्पादकांनाच करता येतो। आता एवढं सगळं असूनही महाराष्ट्रातील अन्य आंबा उत्पादकांनी, कर्नाटकातील उत्पादकांनी आम्हाला हापूस हे नाव वापरायला परवानगी द्या अशी मागणी याआधी केली होती। तेव्हाही त्याला विरोध झाला होता आणि आता पुन्हा गुजरातमधल्या व्यापाऱ्यांनी ही मागणी केली आहे। पण यावेळी कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी या विरोधात दंड थोपटून उभे आहेत। इथल्या भौगोलिक परिस्थिती आणि इथली माती, इथल्या त्या त्या ह्या सगळ्याचा परिणाम होणारा आंबा आणि त्या आंब्याची मिळणारी चव, जो इसेन्स आहे, त्या इसेन्सच्या ह्याच्यावरती आम्हाला आंब्याचं मानांकन मिळालं आहे। तर इतर विद्यापीठातून जे मानांकन मागण्याचा प्रयत्न केला होता, त्या मानांकनाचा त्या परिसराला मानांकन ठीक आहे, पण हापूसचं मानांकन नाही आहे। ते मानांकन त्यांच्या आंब्याचं मिळेल। त्यांना आंब्याचं मानांकन मिळालं हरकत नाही। मियावीला जसं मिळालं, मियावी आंबा तर म्हणून विकतात, तसं त्यांनी बलसाड आंबा म्हणून विकावा। आमचा त्याला विरोध नाही आहे। माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या बलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे, ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या मलावी हापूस या नावावर याआधी आक्षेप घेतला होता। त्यानंतर हापूस हे नाव काढून तो आंबा फक्त मलावी आंबा नावानं बाजारात येतो। त्यामुळे असाच लढा आता गुजरातमधील आंब्याविरोधात लढावा लागणार आहे। आजवर गुजरात्यांनी महाराष्ट्रातील अनेक उद्योग तिकडे नेले अशी चर्चा आहे। आमच्या बापजाद्यांनी रक्ताची किंमत मोजून मिळवलेल्या मुंबईवर त्यांची नजर आहे। जीव गेला तरी ते आम्ही हे होऊ देणार नाही हे माहीत असताना त्यांनी नवा डाव खेळलाय। फळांचा राजा असलेल्या आमच्या कोकणातल्या हापूसवर त्यांनी दावा सांगितलाय।
हा सगळा गुजरे खेळ आम्ही खपून घेऊ असं वाटत असेल तर त्यांनी हा महाराष्ट्र सुरतेला हिंगा दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे हे विसरू नये. सुशांत पाटीलसह राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.